धुळे शहरात राहणारे अर्जुन भोई हे पोलीस दलातून उच्च पदस्थ अधिकारी म्हणून निवृत्त झाले। महेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा, मात्र महेशला सरकारी नोकरीनं खो दिला। शेवटी या पितापुत्रानं देवभाने गावात शेती आणि शेतीपूरक उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात झाली। बँक कर्ज देत नसल्यानं भोई यांनी निवृत्ती वेतनाची सर्व 15 लाखांची रक्कम पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी खर्च केली। दुर्दैवानं 2007 मध्ये बर्ड फ्लूनं डोकं वर काढलं आणि पोल्ट्री व्यवसाय होत्याचा नव्हता झाला। मात्र या काळात न खचता पिता पुत्र दिवस रात्र कष्ट करून पोल्ट्री व्यवसाय चालवत राहिले। अंडे देणाऱ्या कोंबडींचा फार्म त्यांनी तयार करून सुरुवातीला 5000 कोंबड्या त्यात ठेवल्या। सचोटीनं व्यवसाय करून भोई यांनी 2010 पर्यंत सर्व नुकसान भरून काढलं। इतकंच नव्हे तर दुसऱ्या फार्मची तयारी देखील केली। स्टेट बँकेनं भोई यांचे प्रयत्न पाहून दुसऱ्या पोल्ट्रीसाठी कर्ज दिलं। आज या पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून हे पिता पुत्र 1 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करतायत। त्यातून 6 कुटुंबांचं पालन पोषण होतंय। दोन्ही पोल्ट्री मिळून आमचे 10,000 पक्षी आहेत आणि साधारण दररोजचा आमचा नफा 1600 ते 1800 रुपये आहे। तसंच दररोज आम्हाला 17,000 ते 18,000चं खाद्य लागतं आणि वर्षाचं जे एकूण टार्गेट आहे, आउटपुट आहे, ते 1 कोटी 10 लाखाच्या पर्यंत आमचं इयरली उलाढाल आहे। भोई यांच्या 2 शेडमध्ये आज 10,000 कोंबड्या आहेत। त्यातून त्यांना 8 ते 9,000 अंड्यांचं उत्पादन मिळतंय। बॉयलर कोंबडींच्या तुलनेत या कोंबड्यांना वारंवार लसीकरणाची गरज नसते, त्यामुळे वेळेवर खाद्य आणि पाणी मिळालं तर अंड्यांची गुणवत्ता टिकून राहते। 10,000 कोंबड्यांसाठी भोई यांना दिवसाला 17,000 रुपये खर्च येतो। महिन्याकाठी ते 50 ते 60 हजारांचा निव्वळ नफा कमवतात। सरासरी वर्षभर एका अंड्यामागे 20 पैसे नफा राहत असल्याचं ते सांगतात। रोज मला 8.5 ते 9,000 अंडी उत्पन्न मिळतं। त्या 17 ते 18,000 रुपयांमधून मला रोज 1600 ते 1800 रुपये हा नफा माझा आहे। यापुढे अंडे देणाऱ्या कोंबडीचं विकास केंद्र येत्या वर्षभरात इथं उभारलं जाणार आहे। भोई पिता पुत्रांनी अंडी व्यवसायात राज्यातच नव्हे तर मध्य प्रदेशमध्येही नाव कमावलंय। चिकाटी आणि सचोटीच्या जोरावर त्यांनी नुकसानीतला उद्योग नफ्यात आणलाय। शेतीला पूरक उद्योग म्हणून पोल्ट्री फार्म व्यवसायाकडे पाहायला पाहिजे, हा संदेश त्यांची यशाची कहाणी देते। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।